हॅलो व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललो आहोत एक सरप्रायझिंग ट्रिपवर. म्हणजे ती सरप्रायझिंग नाही आहे, खरं तर बिझनेस ट्रिप आहे. लेट्स गो. तर आम्ही थांबलो आहे वॉटर स्टेशनला. वॉटर स्टेशनला हे ट्रॅफिक ह्यासाठी झालेलं आहे की इथं ट्रेन जाणार आहे आणि ते बघा ट्रेन आली. माझे मिस्टर चकोतीचा बिझनेस करतात, नमकीन. त्यासाठी त्या बिझनेस ट्रिपसाठी आम्ही चाललो होतो एका ठिकाणी. तर मी पुढे सांगेलच तुम्हाला, पण त्याआधी आम्हाला त्यासाठी सातारमध्ये पोचायचं होतं. कारण आमची ट्रेन सातारमधून होती 8:20 आणि हे आम्ही सातारच्या स्टेशनवरती येऊन थांबलो होतो. आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती येणार होती, त्यामुळे आम्ही ब्रिज क्रॉस करून पलीकडे चाललोय. तर आम्ही चाललोय कुठं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, परंतु मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करते. मी ज्यावेळेस एक 4 किंवा 5 वर्षाची होते, त्यावेळेस माझी मम्मी मला मुंबईला घेऊन गेली होती ट्रेननं. पण त्यावेळेस मला काही समजत नव्हतं आणि त्यानंतरनं ट्रेनचा आणि माझा असं कधी परस्परी कनेक्शन आलं नाही की मला जावं लागते ट्रेननं किंवा ट्रेननं आम्ही कुठं जाणार आहे वगैरे असं काय. त्यामुळं हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स म्हटलं तरी चालेल ट्रेननं. तर मला खूप एक एक्साइटमेंट पण होती नाही, असं छान वाटत होतं की बाबा वेगळं काहीतरी मी आत्ता एक ट्राय करणार आहे, किंवा आपण नवीन ठिकाणी चाललो आहे किंवा आपण कुठेही चाललो असेल आणि नवीन प्रवास आहे की आपल्यासोबत, म्हणजे आमच्यासोबत मी, माझे मिस्टर आणि त्यांचे बिझनेसमधील पण लोक होती. परंतु आमच्यासाठी तरी हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, पर्सनली माझ्यासाठी तरी. पण मला छान वाटलं आणि आम्ही स्लीपर कोच बुक केली होती. पण माझा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही AC बुक करा जर लॉंग डिस्टन्स तुमचं ट्रॅव्हलिंग असेल तर. आणि हे बघा, आता आम्ही आलोय मडगाव स्टेशनला. म्हणजे मडगाव स्टेशनला उतरलोय. आमची ट्रिप ही गोव्यात आहे, तर मी तुम्हाला पुढं दाखवेल. मापसामध्ये आहे. तर आम्ही आता मडगाव स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर आता इथून पुढचा प्रवास हा आमचा कॅब किंवा ॲटो काय भेटेल त्यानं होता. मला खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम मडगाव स्टेशन पाहिलं. मी मडगाव एक्सप्रेस पिक्चर पाहिलेला, त्यानंतर फर्स्ट टाईम मी मडगाव स्टेशन म्हणजे एक जंक्शन पाहिलं. तर छान होतं, क्लीन वगैरे. किंवा सकाळी आम्ही गेलेलो त्यामुळे फ्रेश होतं. आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेनमधून उतरलो. रात्री आम्ही 8:20 बसलेलो. तर हे मडगावचं मेन होतं. तर गोव्यामध्ये मडगाव स्टेशन हे खूप मोठं आहे आणि छान आहे. तर आम्हाला इथं उतरल्यानंतर आम्हाला ऑटोची गरज होती किंवा कॅब बुक करायची होती. पण इथं कॅब ऑनलाईन वगैरे तर काय अवेलेबल नाही आहे, त्यामुळे इथं टॅक्सी होत्या. तर आम्ही बाहेर गेलो की लगेच ते टॅक्सीसाठी विचारायला आले की चला वगैरे. मग इथं त्यांचं डिस्कस चाललेलं कोणती टॅक्सी करायची किंवा काय. टॅक्सीवाले खूप सांगत होते, पण लास्टली ते आम्हाला 1800 बोलत होते. आम्ही 1500 त्यांना फिक्स केलं. आणि त्यानंतरनं मडगाव टू मापसा म्हणजे आमचा मीटिंग हॉल एक 1.5 तासाचं अंतर होतं आणि आम्हाला थोडासा लेटही झाला होता. परंतु ते टॅक्सी ड्रायव्हर म्हटले की मी तुम्हाला टाईममध्ये पोहोचवतो म्हणून. आणि हे बघा, असं आहे हा गोवा. आम्ही आले आहोत गोव्यात आणि सकाळचं होतं, आम्हाला फ्रेश व्हायचं होतं, भरपूर बाकीच्या गोष्टी होत्या. पण ठीक आहे, चला. आणि हे आहे आमचं फायनल लोकेशन, द गोल्डन ऑर्चिड हॉटेल, जो मीटिंग हॉल होता. पण एक प्रॉब्लेम झाला बघा. कसं येणार, कसं आम्ही पण बघा, तुम्ही टुरिस्ट आहे, आपण गोव्याला रेंटल गाड्या करायच्या. आम्ही गाडी मडगाव रेल्वे स्टेशनवरून केली, तर त्यांनी आम्हाला 2000 सांगितले, पण आम्ही तयार नव्हतो, त्यामुळं ते 1500 तयार झाले. ना आता इथं आल्यावरती असं म्हणतायत की मी 1800 बोललोच नाही, 1500. दिस इज द बिग स्कॅम अँड फ्रॉड इन गोवा. लिटरली ते आता भांडण करतायत आमच्याशी एवढ्या गोष्टीसाठी की आम्ही त्यांचं मत आहे असं की आम्ही 1800 तयार झालो, आम्ही 1500 दिल्यात. चला, असं तर होत राहणार. तर हे बघा, हे आहे आमचं मीटिंग हॉल म्हणजेच आमचं हॉटेल. आणि त्यानंतर आम्हाला फ्रेश होण्यासाठी किंवा आंघोळ वगैरे बात करण्यासाठी त्यांनी आम्हाला दुसरीकडे घेऊन चालले होते. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो, रिटर्न आलो. त्यानंतर त्यांनी आमचं नाव वगैरे चेक केलं
आमचं लगेज खाली ठेवलं कारण वरती लिटरली मीटिंग चालू झाली. आम्ही 15 ते 20 मिनटं लेट झालो होतो. पटकन त्यांनी केलं त्यांचं काय असेल ते डॉक्युमेंटेशन. आणि त्यानंतर हा बघा, हा होता हॉल आणि हा आहे चकुतीचा कार्यक्रम इन गोवा. नंबर 1 डिस्ट्रीब्यूटर जिनका टर्नओवर सबसे ज़्यादा है उनकी बात कर रहा हूँ. मीटिंग संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा रेंटवरती बाईक घेतली कारण की आम्हाला पुढं हॉटेलमध्ये गेल्यानंतर जर आपल्याला फिरायचं वगैरे असेल तर ते आपल्याला बघावं लागेल त्यासाठी. आणि आम्ही व्हिडिओ काढून घेतला बाईकचा कारण ते टॅक्सीचा जो फ्रॉड झाला त्यामुळे एक मनात हे झालं की बाबा एक प्रूफ पाहिजे आपल्यापाशी, कारण आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यानंतर हे आमचं हॉटेल होतं जे की आम्हाला त्यांच्या कंपनी थ्रू भेटलेलं होतं फॉर 2 days, म्हणजेच 1 night 2 days. आणि हे बघा, हे असं हॉटेल आहे. सुंदर हॉटेल होतं, ब्लूम हॉटेल म्हणून. आणि तुम्ही कधी गोव्याला गेला तर नक्की ट्राय करा. त्यांची सर्विस वगैरे खूप छान आहे, स्टाफही खूप मस्त आहे. त्यानंतर आम्ही रेडी झालो कारण की यांच्या कंपनी थ्रू आम्हाला संध्याकाळचं डिनर प्लस DJ नाईट होता एक दुसऱ्या हॉटेलमध्ये. पण ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो त्या हॉटेलचा ॲम्बियन्स होता खूप ॲस्थेटिक, पीसफुल आणि खूप सुंदर असा होता. आणि त्यानंतर आम्ही त्या DJ नाईट हॉटेलच्या लोकेशनकडे चाललो होतो. तर मला म्हणजे अशी इच्छा होती माझी की ज्यावेळेस गोव्याला जाईल त्यावेळेस बाईक रेंटवर घेऊन लॉंग ड्राईव्ह नाईटला फिरायचं, पण ते आत्ता झालं ॲटोमॅटिकली. आणि त्यानंतर हे हॉटेल आहे जिथे आमची DJ नाईट पार्टी होती. आणि त्यानंतर आम्ही तयार वगैरे होऊन गेलो आणि तिकडेच आम्ही जेवण वगैरे केलं. आणि नंतर आम्ही रिटर्न आलो आमच्या हॉटेलला. आणि हॉटेलला आल्यानंतर हा ॲम्बियन्स वा बेस्ट. ब्लूम हॉटेलचं हे आवडलं की रूम इतकी पीसफुल आणि इतकी एक सॅटिस्फाईड. जर तुम्ही रेस्टसाठी किंवा एक 2-3 दिवस हॉलिडेज एन्जॉय करा किंवा रिलॅक्सेशनसाठी जात असाल तर तुम्ही नक्की ब्लूम हॉटेलला ट्राय करा. खूप सुंदर असे, मला तर पर्सनली खूप आवडलं ते. आणि ह्यानंतरही आम्ही गोव्याला गेलो तर नक्की ट्राय करू. आणि दुसऱ्या दिवशी द सेकंड डे आम्ही स्विमिंग पूलमध्ये जरा एन्जॉय करायला गेलो. त्यानंतर स्विमिंग पूलमधून मी तर थोडीशी भिजून वगैरे बाहेर आले आणि जरा रिलॅक्स बसले, जरा कपडे वाळवले. मी जरा स्विमिंग पूलमध्ये फोटोज व्हिडिओज घेतले. त्यानंतर ह्यांची एक रील शूट करायची होती, मग त्याचा व्हिडिओ घेतला, ट्रान्झिशन रील होती. त्यानंतर मग आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर आलो. आणि नंतर इथं बघा आम्ही एक छोटीशी रील घेत होतो, एक कपल रील, आणि ती केली. त्यानंतर आम्ही वरती गेलो. हे कार्ड मला खूप सुंदर वाटलं त्यांच्या हॉटेलचं, खूप छान एक मिनी पॉकेटसारखं सगळे डिटेल्स दिले होते. त्यानंतर आम्ही इथं चेकआउटसाठी आलो, चेकआउट केलं. चेकआउट झाल्यानंतर आम्ही ही गाडी रेंटवर घेतली आणि आज आम्ही आता फिरायला चाललोय टू एक्सप्लोरिंग द गोवा. त्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंटसाठी पुढे चाललो होतो. तर आम्ही जाताना एका सुपर मार्केटमध्ये थांबलेलो. छान होतं सुपर मार्केट आणि वेगवेगळ्या वस्तूही होत्या. तिथून आम्ही थोडं खाण्याच्या वस्तू घेतल्या आणि नेक्स्ट पारा कोकोनट रोडसाठी निघालो. तर एक स्टार्टिंगमधूनच एक जो फिलिंग आला ना, खूप सुंदर असा व्ह्यू होता. तुम्हालाही दिसत असेल. तर गोव्यात जाऊन जर पर्रा कोकोनट रोडला नाही गेला तर वेस्ट आहे. त्यानंतर हेअर ब्रेडिंग केलं. कॉम्पिटिशन रहेगा तो वैसा ही रहता, लेकिन ये भी अच्छा है. आपके पास स्किल है तो आप कहाँ भी कमा सकते हो. मी जरा माझं एक्स्ट्राचं नॉलेज एक लेक्चर देऊन आले थोडंसं त्यांना, म्हणजे लेक्चर नाही, त्या सांगत होते त्याच्या रिलेटेड होतं ते. गोव्यात येऊन हेअर ब्रेडिंग करणं इज मॅन्डेटरी, राईट. ते पोर्तुगाल आर्टिस्ट कोण आहे त्यांनी हे सगळं केलेलं होतं, ते पाहिलं. खूप एक्सपेन्सिव्ह होतं त्यामुळे काही घेतलं नाही. आणि त्यानंतर हा लास्ट पॉईंट अगोर्डा फोर्ट, ते पाहण्यासाठी गेलो. त्याची खूप हिस्ट्री आहे, पण जेवढं आम्हाला माहीत होतं तेवढं बघितलं. तिथं जेलही आहे. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.